गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळीचा जवळपास 14,500 हेक्टरला तडाखा. लातूर जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 129 गावांमधील शेती झाली बाधित. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूर जिल्ह्यातील काही भागात गेल्या 2 दिवसात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे लातूर जिल्ह्यातील रेणापूर, अहमदपूर, निलंगा आणि चाकूर या 4 तालुक्यातील 129 गावांमधील शेतीला तडका बसलाय. या गावांमधील जवळपास 14,672 हेक्टर क्षेत्राला अवकाळीचा फटका बसल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे या 129 गावांमधील रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, भाजीपाल्यासह आंबा पिकाचे मोठं नुकसान झालंय. काही ठिकाणी तर गहू आणि ज्वारी आडवी पडली असून जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात अवकाळीचा सर्वाधिक फटका बसलाय. त्यापाठोपाठ अहमदपूर, निलंगा आणि चाकूर तालुक्यात देखील पिकांना तडाखा बसलाय. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकरी वर्गातून होते आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. घ्यावं लागतं तुम्हाला सांगतो मी. एक तर माझ्या अंगावर 1.5 पाऊण 2 लाख रुपये देणार. कसं करायचं शेतकऱ्याने मला सांगा. येवं पंचनामे करावं, शासनानं मदत द्यावं. तर का करतं माणूस मला सांगा. अक्षर ताडपत्री आम्हाला झाकू दिली वारानं, कावरानं, पावसानं. कसं करायचं मला सांगा. शेतकरी का करते माणूस कर्जबाजी करून शेवट मला आता फाशी घ्यायची पाळी आहे. 2 लेकरं आहेत, तर शिक्षणाचं कसं करायचं काय मला सांगा. दोन्ही बहिणी भेजले त्या गुत्तेकरांनी पैसे घेऊन गेले. मालकिनीची झुमकी ठेवून पैसे काढला व्हायला. कसं करायचं मला सांगा. होईल तेवढे आम्हाला मदत द्या, पंचनामे करा साहेब. कसं करायचं मला सांगा. काय ती मदत करावं शासनाने. लोक दोन्हीच्या दोन्ही बहिणी भिजून गेले तर साहेब. तुम्हाला सांगतो मी, एक तर मालकिनीची झुमकी ठेवून पैसे काढला. कसं करायचं सांगा मला. 1.5-2 लाख रुपये माझ्या अंगावर देणार. झुमकी ठेवून काढलं, शेवट फाशी घेतल्याशिवाय मागणी साहेब. काय 3-4 एकरचे मेहनत का करतं माणूस. मला सांगा. हो का गुत्ते करायला पैसे देऊन गेले. आता का जीसी भेटणार, काही भेटणार. सकाळी 6 वाजल्यापासून येत आहो मी. कसं करायचं मला सांगा. काय त्या मला मदत द्यावं साहेब. हो का सकाळपासून येतं. हो का सकाळपासून जेवले, सकाळपासून जेवण नाही साहेब. माननीय अध्यक्ष महोदय धन्यवाद. काल सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी माझ्या मतदारसंघामधील निलंगा तालुक्यामध्ये बामणी, धानोरा, मदनसुरी, यलमवाडी, भुतमुगळी, आनंदवाडी, लिंबाळा आणि भंगार चिंचोली या संपूर्ण गावामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. अत्यंत मोठी बर्फवृष्टी झालेली आहे. त्याचबरोबर औसा तालुक्यामध्ये किल्लारी, मातोळा, लांबदुना मंडळामध्ये हलका आणि मध्यम पाऊस झाला आहे. पिकाचं नुकसान झालंय. द्राक्षे, ज्वारी, गहू, पूर्णपणे हरभरा उद्ध्वस्त झालेला आहे. तरी माननीय महसूल मंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी माझ्या मतदारसंघातील या नुकसानीची दखल घेऊन तात्काळ पंचनाम्याचे आदेश द्यावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. फक्त एक अभिमन्यू पवारांचा शेतकऱ्याचा विषय आहे म्हणून पुन्हा उठलो. माननीय अध्यक्ष महोदय, राज्यातल्या सर्वच भागात जो अवकाळी पाऊस पडला आहे त्या सर्वांचं सर्वेक्षण आपण करणार आहोत. Thanks for watching Ekmat Digital.